Hello, my dear pharmacists. Today we'll see the pharmacology as well as easy tricks and MCQ of antifungal topics which comes under the chemotherapeutic agents and which is helpful in your drug inspector GPAT NIPER exam. आजच्या व्हिडिओमध्ये अँटीफंगलचं पूर्ण फार्माकोलॉजी त्याच्यासोबत त्याचे क्लासिफिकेशन कसं लक्षात ठेवणार आणि त्याच्यासोबतच आपण MCQ पण सोडून घेणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया अँटी फार्माकोलॉजी ऑफ अँटीफंगल ड्रग्स. ओके, अँटीफंगल ड्रग्सकडे जाण्याआधी आपण व्हॉट इज मीन बाय फंगल इन्फेक्शन आपण म्हणतो. तर काय असतं फंगल इन्फेक्शन? तर फंगल इन्फेक्शन ऑर इन्फेक्शन इज अ डिसीज कॉज्ड बाय द फंगी कॉल्ड मायकोसिस. जे फंगल इन्फेक्शन होत आहे तर त्याला आपण काय म्हणतो? एक प्रकारे मायकोसिस. आणि हे कशामुळे होत असतं? बिकॉज ऑफ द ब्रॉड ॲब्यूज ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ॲज वेल ॲज जर एखाद्या पेशंटची इम्युनिटी जर डिक्रीज झाली तर तेव्हा आपण काय होऊ शकतं? फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. आपण त्यालाच काय म्हणतो? मायकोसिस. जे फंगस आहे, फंगसचे जे सेल्स आहेत तर त्याच्या सेल वॉल जे आहे ते कसे असते? रिजिड असते अँड विच कंटेन्स द ॲस्टरग्लाइकोसामाइन. देन फंगल जे आहे, फंगसचे जे सेल आहे विच कंटेन्स द म्हणजे जे सेल मेम्ब्रेन आहे विच कंटेन द अर्गोस्टिरॉयल. खूप इम्पॉर्टंट हा कंटेंट आहे. सेल मेम्ब्रेन लक्षात ठेवा. सेल नॉट अ सेल वॉल. सेल मेम्ब्रेन विच कंटेन्स द अर्गोस्टिरॉल अँड द सेल मेम्ब्रेन विच कंटेन्स द सेल वॉल विच कंटेन्स द चिटिन. हे लक्षात ठेवा, MCQ मध्ये येऊ शकतो तुम्हाला. ओके, तर फर्स्ट cell membrane which contains the ergosterol rather than the cholesterol found in the mammalian membrane. Then जे antifungal drugs आहेत तर which having a chemotherapeutic characteristics and which is also active against the fungal infection. म्हणजे chemotherapeutic म्हणून पण आपण ते यूज करू शकतो. Then antifungal are divided into main two class. First is the सुपरफिशियल अँड सेकंड वन इज द डीप इन्फेक्शन. सुपरफिशियल म्हणजे जे की अफेक्ट करतात स्किनला, म्युकस मेम्ब्रेन्सला. आणि जी डीप इन्फेक्शन आहे ते आपल्या इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, इंटरनल ऑर्गन्स लाईक लंग्स, हार्ट, ब्रेन याला अफेक्ट करतात. आणि सुपरफिशियल म्हणजे आपण हातावरती, केसांवरती असे जे म्हणतो तर त्याला आपण म्हणतो सुपरफिशियल. सुपरफिशियलमध्ये काय काय होऊ शकतं? तर फर्स्ट आहे डर्मॅटोफाइट्स आणि सेकंड आहे कॅन्डिडियासिस. आपण म्हणतो डर्मॅटोफाइट झालं आहे किंवा कॅन्डिडियासिस झालेलं आहे, एखादं फंगल इन्फेक्शन स्किनवरती झालेलं आहे त्याला काय म्हणू शकतो आपण? डर्मॅटोफाइट्स. फंगी दॅट अफेक्ट केरॅटिन लेअर ऑफ स्किन. जी स्किनची केरॅटिन लेअर आहे, हेअर्स आहेत, नेल्स आहेत, त्याच्यावरती जर फंगस अफेक्ट केला, फंगस ग्रोथ झालं तर तिथं काय म्हणू शकतो आपण? डर्मॅटोफाइट. आणि सेकंड आहे कॅन्डिडियासिस म्हणजेच काय? इस लाईक ओरल थ्रश, उल्वा वॅजिनायटिस, नेल इन्फेक्शन एक्सेट्रा. म्हणजे ह्याच्यामध्ये ओव्हरलुक आपण करूया. फंगस फंगी हे काय आहे? एक इन्फेक्शन आहे ज्या इन्फेक्शनलाच आपण काय म्हणतो? मायकोसिस. अँड मायकोसिस डिवायडेड इंटू टू टाईप्स. मायकोसिस म्हणजेच फंगस डिवायडेड इंटू टू टाईप. फर्स्ट इज द सिस्टेमिक अँड सेकंड वन इज द क्युटॅनियस. ओके, क्युटॅनियस किंवा त्याला आपण म्हणू शकतो सुपरफिशियल म्हणजे स्किन, हेअर आणि नेल्सवरती. द नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ फंगस. आपल्याला माहिती आहे असं स्ट्रक्चर आहे फंगसचं. सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्यानंतर सेल वॉल्स आहेत विच कंटेन्स द मॅक्रोट्युब्युल्स, रायबोझोम फंगीचं स्ट्रक्चर विच इज युकॅरियोटिक इन नेचर. देन कंटेन रिजिड सेल वॉल अँड सेल वॉल कंटेन्स ऑर मेडअप ऑफ चिटिन. हे खूप महत्त्वाचं आहे. अँड चिटिन कन्सिस्ट ऑफ द बीटा ग्लुकॉन युनिट्स. अँड सेल मेम्ब्रेन विच हॅविंग इम्पॉर्टंट कंपोनंट विच इज नोन ॲज द अर्गोस्टिरॉल. इथे पण पाहिलं आपण सेल मेम्ब्रेनमध्ये काय इम्पॉर्टंट कंटेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? अर्गोस्टिरॉल. देन अँटीफंगल. हे झालं बेसिक तुमचं फंगसबद्दल. तर आपण अँटीफंगल एजंट्स बघणार आहोत. तर अँटीफंगल द ड्रग्स विच इज यूज टू द ट्रीट द फंगल इन्फेक्शन कॉल्ड अँटीफंगल ड्रग्स. अँटीफंगल ड्रग्स काय करतात? विच इनहिबिट्स द सेल मेम्ब्रेन सिंथेसिस ॲज वेल ॲज इनहिबिशन ऑफ सेल वॉल सिंथेसिस
अँटीफंगल ड्रग्सचं वर्किंग कसं असतं, एक तर सेल मेम्ब्रेनला इनहिबिट करणार सिंथेसिस, सेकंड आहे सेल वॉलला इनहिबिट करणार, सेल वॉल सिंथेसिसला एक इनहिबिट करू शकतात. आणि हे मायकोसिस कशामुळे होत असतं किंवा फंगल इन्फेक्शन कशामुळे होऊ शकतं, खूप इम्पॉर्टंट आहे. कॅन्डिडा अल्बिकन्स, कॅन्डिडा अल्बिकन्स, अँड मोस्टली विच इज शो इन organ transplant patient as well as HIV पेशंट आणि लो इम्युनिटी पेशंट्स. कशामुळे होत आहे फंगल इन्फेक्शन, त्याचं नाव काय, कॅन्डिडा अल्बिकन्स. हे कशामुळे, कोणत्या पेशंटमध्ये होतं जास्त, ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा HIV पेशंट किंवा लो इम्युनिटी पेशंट. त्याच्यानंतर ह्याचं ओव्हरलुक करूया. फंगिस काय आहे, एक इन्फेक्शन आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, म्युकोसिस. त्याचे 2 टाईप आहेत, क्युटॅनियस आणि सिस्टेमिक. स्ट्रक्चरमध्ये काय, सेल वॉल विच कंटेन्स द चिटिन अँड विच कंटेन्स द बीटा ग्लुकॅन, अँड सेल मेम्ब्रेन मेन कंपोनंट इज अर्गोस्टिरॉल. ओके. आता हे जे फंगल सेल आहे तर त्याच्यामध्ये काय, सेल वॉल आहे, सेल वॉलला त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन आहेत, मायक्रोट्युब्युल्स आहेत, न्यूक्लिक ॲसिड आहे आणि रायबोझोम. म्हणजे अँटीफंगल ड्रग्स आहेत तर याच्यावरतीच ॲक्ट करतात. मग कोणकोणते, आता हे आहे फर्स्ट इनहिबिट करणार अँटीफंगल ड्रग्स, काय करणार, इनहिबिशन ऑफ सेल वॉल सिंथेसिस. सेकंड आहे इनहिबिशन ऑफ सेल मेम्ब्रेन, ऑल्सो विच डिस्टर्ब द मायक्रोट्युब्युल्स, किंवा आपण म्हणू शकतो की विच इनहिबिट्स द न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस. ओके. तर जे अँटीफंगल ड्रग्स आहेत ते 4 टाईपमध्ये वर्किंग करतात. तर कसं वर्किंग करतात, फर्स्ट आहे सेल वॉल सिंथेसिस इनहिबिशन ड्रग, सेकंड आहे सेल मेम्ब्रेन सिंथेसिस इनहिबिटर ड्रग. त्याच्यानंतर मायक्रोट्युब्युल्स आहेत, मायक्रोट्युब्युल्स सिंथेसिस डिस्टर्ब किंवा इनहिबिशन ऑफ मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्युल्स काय करतात, तर मायटोसिस होऊ दिलं जात नाही. मायक्रोट्युब्युल्स काय करतात, किंवा मायक्रोट्युब्युल्स जर सिंथेसिस इनहिबिशन केलं तर तिथं काय होणार आहे, मायटोसिस होणार नाही. मायक्रोट्युब्युल्स विच हेल्प्स इन द मायटोसिस, आणि मायटोसिस झालं नाही तर तिथं सेल डिप्लिकेशन होणार नाही, माहिती आहे आपल्याला. आणि लास्ट आहे न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस इनहिबिट. ह्या 4 मेकॅनिझममध्ये आपले अँटीफंगल ड्रग्स आहेत ते वर्किंग करतात. तर आपण हे मेकॅनिझमला जाण्याआधी आपण बघूया की त्याचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा आपण बघूया. ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये आपले क्लासिफिकेशन टाकलेलं आहे, तरी पण एकदा आपण ओव्हरलुक करूया. अँटीफंगल क्लासिफिकेशन. The antifungal drugs are mainly classified into main 5 types: antibiotics, antimetabolites, azoles, allylamide, topical agents. Antimetabolites, antibiotics again classified into pollens, echinocandins, heterocyclic benzopyrenols. Pollens example is amphotericin B and nystatin. Echinocandins example is Anidula fungin and Mica fungin and Caspo fungin. Then heterocyclic benzofuran example is Grisio fulvin. Second class है antimetabolite example is flucytosine. Third class है azoles. Azoles again divided into 2 types. First is the imidazole, second is the triazole. Imidazole topical and systemic आहे. Topical मध्ये examples आहेत imidazole, इकोकोनाझोल, क्लॉट्रिमॅझोल, मिकोकोनाझोल, ऑक्सीकोनाझोल. अँड सेकंड आहे सिस्टमिक एक्झाम्पल इज कीटोकोनाझोल. द नेक्स्ट क्लास आहे अलिलामाइड्स, सेकंड क्लास आहे ट्रायाझोल, एक्झाम्पल इज इट्राकोनाझोल, ओसाकोनाझोल, फ्लुकॅनाझोल अँड ओरिकोनाझोल. द नेक्स्ट क्लास इज द अलिलामाइड्स, एक्झाम्पल इज टर्बिनाफिन. अँड लास्ट वन इज द टॉपिकल एजंट्स, एक्झाम्पल्स आर टोर्नाफ्टेट, अँडीसायक्लिन ॲसिड, बेन्झोइक ॲसिड, सिक्लोपिरॉक्स, ओलामाइन अँड ब्युटेनाफिन. ओके. याचे आपण निमॉनिक्स किंवा इझिट्रिक्स पण ऑलरेडी मी तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर नेक्स्ट आहे आता आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटिंग ड्रग्स. तर कोणकोणते असतात, तर मेन क्लास येतो तुमचा फर्स्ट इकोकॅन्डिन्स. मेन क्लास काय आहे, इकोकॅन्डिन्स. तर त्याचं एक्झाम्पल आहे कॅस्पोफंगिन आणि मिका फंगिन. हे काय करतात, इकोकॅन्डिन्सचं फंक्शन काय असतं किंवा मेकॅनिझम काय असतं, विच इनहिबिट द बीटा ग्लुकोन सिंथेसिस, किंवा हे काय करतात, सेल वॉल सिंथेसिस. इनहिबिटिंग द बीटा ग्लुकोन सिंथेसिस म्हणजेच काय, सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट केलं जातं. आणि सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट केलं की तिथं काय केलं जातं, सेल वॉल्सला वीक
विकन केलं जातं आणि जर सेल वॉलच वीक झाले तर काय होतं, आपोआप तिथं फंगस डेथ होते. डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. तर हे आहे तुमचं सेल वॉल सिंथेसिसमध्ये मेकॅनिझम काय, बीटा ग्लुकॉन सिंथेसिस आहे, त्यालाच इनहिबिट केलं जातं. द नेक्स्ट आहे सेल मेम्ब्रेन इफेक्टिव्ह ड्रग्स किंवा इनहिबिटिंग द सेल मेम्ब्रेन. तर ह्याच्यामध्ये 3 क्लास मेन आहेत. तर फर्स्ट आहे अलिलामॅस, अझल्स आणि पॉलिन्स. पॉलिन्स हा सगळ्यात महत्त्वाचा क्लास आहे इन द अँटीफंगल ड्रग्स आणि त्याचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, एम्पोटेरोसिन बिन आहे, निस्टॅटिन आहे, एक्स्ट्रा. ओके, तर फर्स्ट जे पहिले 2 क्लास आहेत तर ते काय करतात, डायरेक्टली इनहिबिट करतात सिंथेसिस ऑफ द सेल वॉल. सेल वॉलचं इनहिबिशन डायरेक्टली सेल वॉल सिंथेसिस आहे डायरेक्टली इनहिबिट करतात. पण जो पॉलिन्स आहे हा क्लास काय करतो, जरी त्या सेल वॉलचं सिंथेसिस झालं असेल, सेल वॉल पूर्ण सिंथेसिस झालं असेल तरी पण त्या सेल वॉल्समध्ये, म्हणजे इथे बघू शकता तुम्ही, सेल वॉल्समध्ये जाऊन तिथं पोर्स तयार करून काय केलं जातं, तिथं इनहिबिट केलं जातं किंवा तिथं सेलला डेथ केली जाते, सेलची डेथ केली जाते. तर काय, तर पॉलिन्स काय केलं जातं, a class used or effective after synthesis of cell membrane. There is already done synthesis, म्हणजे ऑलरेडी जर सिंथेसिस झालं असेल तरी पण पॉलिन्स काय करतात, क्रिएट आर्टिफिशियल पोर्स क्रिएट करतात आणि विच हेल्प्स इन द सेल डेथ. खूप महत्त्वाचा क्लास आहे पॉलिन्स. एक्झाम्पल एम्पोटेरेसिन बी. काय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, आफ्टर सेल मेम्ब्रेन परमेबिलिटी क्रिएट पोर्स अँड जे पोर्स आहेत तर त्याच्या थ्रू काय होतात, जे इसेन्शियल कंपोनंट्स हे बघा, सेल वॉल आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी जरी तिथं सिंथेसिस झालं असेल तर तिथे एम्पोटेरेसिन बी बाइंड होऊन काय होतो, इथे पोर्स तयार करतो आणि जे पोर्स आहे त्या पोर्स थ्रू इसेन्शियल कंपोनंट जे आहे त्याला ते लीक आउट होत असतं आणि ते इसेन्शियल कंपोनंट जे लीक आउट झालेलं आहे त्याच्यामुळे काय होतात, विकन होत असेल आणि अल्टिमेटली सेल डेथ होत असते. ओके, नॉर्मली अँटीफंगलचं मेकॅनिझम काय असतं, देर इज स्क्वॅलेन विच इज कन्वर्टेड इंटू स्क्वॅलेन इपॉक्सिडेज इन द प्रेझेन्स ऑफ स्क्वॅलेन हायड्रॉक्सिलेज. Squalene epoxidase which convert into lanosterol, and lanosterol which makes the ergosterol, which is most important component of the cell of fungus, and lanosterol which convert into the ergosterol in the presence of 14 alpha D-methylase. जेव्हा अलिलेमाइन्स किंवा अझोल्स दिले जातात तर ते काय करतात, जे स्क्वॅलेन्स आहे त्याचं कन्वर्जन तर होतं अलिलामेन्स किंवा अझोल्समध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल टर्बिनॅफिन विच काय इनहिबिट्स द स्क्वॅलेन हायड्रॉक्सिलेज. स्क्वॅलेन हायड्रॉक्सिलेज जर इनहिबिट केलं तर स्क्वॅलेनचं कन्वर्जन स्क्वॅलेन इपॉक्सिटीमध्ये होणार नाही. तर हे आहे टर्बिनॅफिनचं. आणि सेकंड जे अझोल्स क्लास आहे तर तो काय करतो, तर इनहिबिट्स द 14 अल्फा डिमिथिलेज. सो देर इज नो कन्वर्जन ऑफ लॅनोस्टिरॉल इंटू द अर्गोस्टिरॉल. आपल्याला हा मेन कंपोनंट हा आपल्याला बनवूनच द्यायचा नाही, कारण की हा काय मेन कंपोनंट ऑफ द सेल मेम्ब्रेन. ओके, हे एक मेकॅनिझम आहे बेसिक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस इनहिबिटर्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल अँटीमेटाबोलाइट्स, फ्लूसायटोसिन. ते काय करतात, प्रोटीन सिंथेसिस आहे त्याला इनहिबिट करतात. आणि लास्ट आहे मायक्रोट्युब्युल्स सिंथेसिस इनहिबिटर्स. मायक्रोट्युब्युल्स काय करतं, विच हेल्प्स इन द मायटोसिस. सो ग्रिसिओफ्लुइन एक्झाम्पल आहे, ते काय करतात, इनहिबिट द मायक्रोट्युब्युल्स. म्हणजेच तिथं देर इज नो मायटोसिस, किंवा आपण डायरेक्टली म्हणू शकतो की विच इनहिबिट द मायटोसिस. मायटोसिस जर झालं नाही तर तिथं सेल डिप्लिकेशन होणार नाही. तर हे बेसिक आपण पाहिलं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. आता डिटेलमध्ये आपण फार्माकोलॉजी पाहूया. तर फर्स्ट आहे सेल मेम्ब्रेन सिंथेसिस इनहिबिटर्स. फर्स्ट इज द पॉलिन्स. पॉलिन्स कशामध्ये येतं, कोणत्या क्लासमध्ये आहे पॉलिन्स, अँटीबायोटिक्स. पॉलिन्स आहे पहिला क्लास. त्याचं एक्झाम्पल आहे एम्पोटेरोसिन बी. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे एम्पोटेरोसिन बी. एम्पोटेरोसिन बी विच इज important antifungal agent and which is the broad spectrum antifungal drug and which is isolated. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती. आयसोलेटेड फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस नोडोसस विच मेक्स द एम्पोटेरोसिन बी. देन हे एम्पोटेरोसिन बी हा खूप सिव्हिअर कंडिशन्समध्ये यूज करतो, कारण की याचे
ॲडवर्स इफेक्ट म्हणू शकतो. हे जास्त असल्यामुळे काय करू शकतो आपण, सिव्हिअर कंडिशन्समध्ये किंवा ह्यालाच आपण म्हणतो लाईफ थ्रेटनिंग फंगल इन्फेक्शन जे असेल, फॉर एक्झाम्पल कॅन्डिडियासिस, क्रिप्टोकोकस, ॲस्पार्गिलोसिस, ह्या कंडिशन्समध्येच आपण ॲम्फोटेरेसिन बी यूज करतो. नॉर्मल इन्फेक्शनमध्ये ॲम्फोटेरेसिन बी नाही यूज करत. अँड इट इज नोन ॲज द फंगीसाइड which kills the fungal infection. Okay, then mechanism of action, amphotericin B which binds the plasma membrane. आपण मगाशी पाहिलं की हे काय करतो, amphotericin B क्रिएट पोर्स करतो, बाइंड्स टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड क्रिएट्स द पोर्स. आणि पोर्समधून काय केलं जातं, ते इसेन्शियल कंपोनंट्स जे आहेत सेल्सचे तर ते काय केलं जातं, लीक आउट केलं. ओके, amphotericin B which binds to the plasma membrane create pores, artificial pores and leak out the essential component, so ultimately cell death, so fungi death. तर हे amphotericin B चा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. द नेक्स्ट आहे फार्मॅकोकायनेटिक्स. तर इट इज गिवन IV इन्फ्युजन, इंट्राव्हेनसली दिलं जातं, ओरली दिलं जात नाही. आणि इन मेनिंजायटिस इंट्राथेकली दिलं जातं, मेनिंजायटिसमध्ये इंट्राथेकली. ओके, देन इंटॉक्झिसिटी सलाईन किंवा लिपोझोम्स फॉर्ममध्ये दिलं जातं. प्रोटीन बाउन्स आहे, पुअरली ॲब्सॉर्ब फ्रॉम द GIT, इट गिव्स IV इंजेक्शन, 90% प्रोटीन बाउंडिंग, T12 is 15 days and excreted through the urine. Then adverse effect, there are different adverse effect. First is the which shows the high toxicity and more adverse effect आहेत, खूप आहेत. fever, chills, muscle spasm, vomiting, headache, nausea, hypotension, renal toxicity, thrombocytopenia, leukopenia, malaise, seizure, hepatic toxicity, hypochromic, normocytic anemia due to the production of erythropoietin. Okay, due to the production of erythropoietin it causes the hypochromic and normocytic anemia. And last is the nephrotoxicity. The next आहे यूजेससाठी आपण एक ट्रिक आहे ABCCMH. A for aspergillus, B for blastomyces dermatitis, C for candida albicans, C for cryptococcus, A for aspergillus, B for blastomyces dermatitis, C for candida albicans, C for cryptococcus, M for mucormycosis, H for histoplasmosum and leishmaniasis, most effective in the काला आजार and mucocutaneous leishmaniasis. Okay, हे लक्षात ठेवा, काला आजार आणि mucocutaneous leishmaniasis. And drug interaction, flucocytosine has supra-additive with amphotericin B in case of insensitive to both. Amphotericin increase penetration of 5-flucytosine. And aminoglycosides, vancomycin, cyclosporin enhance the renal impairment caused by amphotericin B. Okay, the next आहे drug of choice and disease. Okay, first is the हे पण खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट आहे फॉर द कॅन्डिडियासिस, oral, vaginal, cutaneous, deep, invasive. The first drug of choice is flucytosine, nystatin, clotrimazole, amphotericin B, oricanozole. And second drug of choice for itraconazole, fluconazole, caspofungin and posaconazole. Second है cryptococcus. The drug of choice, first drug of choice is amphotericin B and flucytosine, and second fluconazole. Third is the histoplasmosis. The first drug of choice is itraconazole, amphotericin B, and second is fluconazole. The next is the coccidioidomycosis, amphotericin B and fluconazole. Second is the itraconazole. Third is next is the blastomyces. The first drug of choice is itraconazole and amphotericin B, and second is fluconazole. For the sporotrichosis, amphotericin is first choice and itraconazole is second choice. The next is the paracoccidioidomycosis, itraconazole first choice, amphotericin B second choice. For the aspergillosis, oriconazole and amphotericin B is first, and itraconazole and caspofungin, posaconazole is second drug of choice. For the mucormycosis, amphotericin B is first drug of choice and posaconazole is second drug of choice. And last is the chromomycosis,
The first drug of choice is itraconazole and second drug of choice is terbinafine and fosconazole. Okay, this is the mechanism of action for the amphotericin. आजच्या व्हिडिओमध्ये आपण amphotericin B फार्माकोलॉजी अँड बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द फंगस पाहिलेलं आहे. रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.